शिक्षणासाठी या महाविद्यालयाच्या प्रेरणास्थान ठरलेले असे आपले डॉक्टर अलका लाल मॅडम, प्राचार्य गार्डियन कॉलेज ऑफ एज्युकेशन, वैराग, सॉरी, पुणे, आणि डॉक्टर प्रशांत ठाकरे सर, प्राचार्य कॉलेज ऑफ एज्युकेशन, वैराग, यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून आज आपण टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी मार्गदर्शक प्राध्यापक तय्यब शेख, जो MA MAd MPhil सेट नेट CTET आणि PhD चालू आहे. आज आपण या सेमिनारच्या माध्यमातून आवाज माझा सगळ्यांपर्यंत येतोय? आवाज माझा सगळ्यांपर्यंत येतोय? हो सर. सर. हो सर. येस सर. आज आपण पूर्ण इत्थंभूत माहिती पाहणार आहोत की CTET परीक्षा नेमकी कशी आहे, त्याचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम कसा आहे, अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कोणती रेफर करायची, कमी कालावधीमध्ये कसं पास व्हायचं, नेमकं काय स्ट्रॅटर्जी ठेवायची, या सगळ्याच गोष्टीसाठी, या सगळ्याच गोष्टीचा उहापोह आज आपण या वेबिनारच्या माध्यमातून पुढच्या तास दीड तास करणार आहोत. तुम्ही सगळे या ठिकाणी जॉईन झालेला आहात, याचा अर्थ असा आहे की तुम्हा सगळ्यांना टीईटी ही परीक्षा पास व्हावयाची आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर ही जी परीक्षा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा असून ही परीक्षा किंवा या परीक्षेमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या लेवलने ही पेपर देणार आहोत आणि जे महाराष्ट्र टीईटी उत्तीर्ण होतील ते महाराष्ट्रात कुठेही 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी ग्राह्य धरले जातील, पात्र धरले जातील. CTET ही पेपर जो आपण देतो आणि त्या पेपरसाठी CTETच्या पेपरसाठी आपण भारतात कोठेही शिक्षक म्हणून पात्र होतो. आता हा पेपर जो आहे तो का द्यायचा, तर महाराष्ट्र म्हणजे NCTEनं सूचित केलेल्या नियमानुसार आणि RTE ऍक्ट 2005 नुसार राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क, वय वर्ष 6 ते 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं, त्याचबरोबर गुणवत्तेचं शिक्षण देणं, शाळा बाकीच्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करत असताना हेही सांगितलं की आपण ज्या शिक्षकांना किंवा ज्या शाळेत त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत ते शिक्षण देत आहोत, सोयी सुविधा उपलब्ध करत आहोत, पण ज्याच्या माध्यमातून आपण त्यांना शिक्षण देत आहोत त्याच्या गुणवत्तेचं काय, तर त्यासाठी त्यांनी RTE ऍक्ट 2005 नुसार हे सूचित केलं की इथून पुढे जे शिक्षक असतील त्यांना CTET किंवा आपल्या राज्याच्या वतीनं घेण्यात येणारे TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसं असेल तरच त्यांना कोणत्याही शाळेमध्ये अपॉइंटमेंट देता येईल, अन्यथा त्यांना शिक्षक म्हणून कार्य करता येणार नाही. कारण बहुतांश शिक्षक हे DED आणि BEd झालेले असतात, त्यांच्यामध्ये मोठा स्पॅन असतो. स्पॅन म्हणजे लगेच नोकरी लागतं असं नाही. DED होऊन काही जणांचं 2 वर्ष झालेले असतात, 10 वर्ष झालेले असतात, मग नोकरी लागते. मग तोपर्यंत त्याचं ज्ञान किंवा त्याची क्वालिटी आहेच का, किंवा भारतामध्ये भरमसाठ महाविद्यालय आहेत DED BEdचे, आणि DED BEd आपण करत असताना, DED आणि BEd करत असताना काही शाळेमध्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये जातच नाहीत, घरीच बसून डिग्र्या घेत आहेत. मग असे विद्यार्थी पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेत? म्हणून त्यांच्यासाठी ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अशी पेपरमध्ये उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच इयत्ता 1ली ते 8वीचे शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी ग्राह्य धरले जातील. या नियमानुसार RTE ऍक्ट 2009 नुसार परत राज्याने आपापल्या परीनं सगळ्यांना हा नियम लागू केला आणि तेव्हापासून आपण
महाराष्ट्राची परीक्षा जी आहे 2013 पासून, महाराष्ट्राची टीईटी ही 2013 पासून आहे. परत बघा GR पण निघाला की 13च्या नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांचा 2 वर्षाचा त्यांनी मुदत दिली होती. पहिलं 2 वर्ष दिली, 2015 पर्यंत त्यांनी टीईटी पास व्हा म्हणून सांगितलं आणि मग शेवटी 18 पर्यंत सांगितलं आणि 19ला जे टीईटी नव्हते त्यांना काढूनही टाकलं कामावरून. आणि आता तर काय झाले, पहिलं सुरुवातीला जे अल्पसंख्याक विद्यालय आहे, शाळा आहेत, त्याच्यावरती टीईटी नसलं तरी चालेल म्हणून सांगितलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनाही कंपल्सरी केलं. आता तर अनुकंपाखाली जे लागलेले शिक्षक आहेत त्यांना टीईटीतून वगळण्यात आलं होतं. आता मागच्याच महिन्यामध्ये तेही GR निघाला की अनुकंपाखाली जे लागलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टीईटी किंवा CTET उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. मग तर आपण तर नवीन आहे, आपल्याकडे तर DED आहे, BEd आहे, पण जर टीईटी नसेल तर आपण शिक्षक म्हणून परमनंट कॉलेजवर लागू शकणार नाही. आणि भविष्यामध्ये येऊन पाहणारी जी आपली शिक्षक भरती आहे, पुढे चलून होणारी जी 24,000ची शिक्षण भरती आहे, या भरतीमध्ये शिक्षक म्हणून आपल्याला जर लागायचं असेल तर मग ते कसं शक्य आहे? याच्यासाठी तुम्हाला CTET किंवा टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. येतोय माझा आवाज आणि समजतंय सगळ्यांना मी काय बोलतोय ते? तर या सगळ्या गोष्टीमध्ये टीईटी हा जो पार्ट आहे खूप महत्वाचा आहे. त्याची इलिजिबिलिटी नेमकी काय आहे आणि ते कसं पास व्हायचं याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. सर्वप्रथम माझा आवाज सगळ्यांपर्यंत येतोय का? आणि मी हो बोलतोय सर ते येतोय. समजते का? हो हा, सर. हो सर. ठीक आहे. तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ह्या परीक्षेच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन काढलेली आहे. ती नोटिफिकेशन म्हणजे अर्ज भरण्याचा, म्हणजे ह्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे, अर्ज भरण्याचा कालावधी तो 9 तारखेपासून चालू केलेला आहे. म्हणजे 9 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ती आहे 30/9/2024 पर्यंत, म्हणजे या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर तुमच्याजवळ 7 दिवस बाकी आहेत. तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा. त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर हॉल तिकीट काढून घेण्यासाठीचा जो कालावधी आहे तो 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत, म्हणजे परीक्षापर्यंत. म्हणजे 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला आपला हॉल तिकीट काढून घेता येतं. तर ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी नेमकी कधी असेल ही पेपर, तर त्यांनी पेपरचा दिनांक पण देऊन ठेवलेला आहे. आज या परीक्षेचा जो पेपर आहे, या परीक्षेसाठी 2 पेपर असतात. एक आहे पहिला आणि दुसरा आहे दुसरा पेपर. पहिला पेपर किंवा पहिलीचा पेपर म्हणला तर आपण तो इयत्ता 1ली ते 5वीच्या शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असतो आणि त्याचा पेपर जो आहे तो 10 तारखेला आहे, 10 नोव्हेंबरला रविवारी सकाळी ठीक 10:30 वाजता. 10:30ला चालू झालेला पेपर 1 वाजता संपतो. बरोबर 2.5 तासाचा पेपर आहे. 150 मार्काचा मार्क आहे आणि 1.5 तास वेळ आहे. तर दुसरा जो पेपर आहे, जे BEd धारक विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी इयत्ता 6वी ते 8वी म्हणजे उच्च प्राथमिक शिक्षक वर्गासाठी किंवा स्तरासाठी शिक्षक म्हणून शिकवण्या इच्छित आहेत, अशांच्यासाठी हा दुसरा पेपर 10 तारखेलाच, त्याच दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर रविवारी हा पेपर आहे. आणि ह्या पेपरचा जो टायमिंग आहे 2 वाजल्यापासून ते जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2.5 तासाचा हा जो वेळ आहे. या पेपरच्या कालावधीमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. तर आपण पाहूयाच नक्कीच नेमकं याचं कसं काय आहे, कशा कशा गोष्टी बघाव्या लागणार आहेत, कशा कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. तर आताच आपण हे सगळं बघितलेलं आहे. पेपरची सुरुवात फॉर्म भरण्याची 9 तारखेला झालेली आहे. त्याचे 30 तारीख शेवट आहे. तर 28 तारखेपासून याचा हॉल तिकीट येणार आहे. 10 तारखेला पेपर आहे. या पेपरचा अर्ज करायचा असेल तर याच्यासाठी फी किती आहे, तर अनुसूचित जाती जमाती आणि अपंग उमेदवारासाठी कोणताही एक पेपर, म्हणजे पहिलीचा असो नाही तर दुसरीचा असो, कोणत्याही एकाच पेपरसाठी असेल तर 700 रुपये आहे. तर 2 पेपर जर भरायचे असेल, दोन्ही पेपर, तर त्यांना 900 रुपये फी आहे. त्यानंतर ओबीसी असतील, ओपन असतील, SBC असेल, NTC NTD हे इतर उमेदवार आहेत, यांच्यासाठी एका पेपरसाठी 1000 रुपये फी आहे. त्याचबरोबर दोन्ही पेपर यांना जर द्यायचे असतील, भरायचे असतील, तर त्याच्यासाठी त्यांना 1200 रुपये फी आहे. तर ही जी आपण पेपर देणार आहोत, ही जी परीक्षा देणार आहोत,
याच्यामध्ये नेमकं उत्तीर्ण होण्याचं क्रायटेरिया काय आहे, उत्तीर्ण कोणाला म्हणायचं, उत्तीर्ण होण्यासाठी असे विशिष्ट असे काही पात्रता गुण आहेत का काय. तर याच्यासाठी निश्चितच पात्रता गुण आहेत की तुम्हाला एवढे एवढे मार्क मिळाले की तुम्ही पास व्हाल. तर याच्यासाठी जे ओपनचे उमेदवार आहेत दोन्ही पेपरला बरं का, ओपनचे जे उमेदवार आहेत, ओपन मध्ये येणारे उमेदवार आहेत, त्यांना किमान 60% गुण प्राप्त करावे लागतात. आता 150 मार्काचा पेपर आहे आणि 150 मधले 60% म्हणजे जवळजवळ 90 मार्क मिळवले की तुम्ही क्वालिफाय असणार आहेत. म्हणजे 150 पैकी 90 मार्क मिळवणारे ओपनचे विद्यार्थी हे पास असतील. म्हणजे ओपन झाल्यांसाठी 90 मार्क हवे आहेत. तर अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमातीचे असतील किंवा भटक्या अविमुक्त जाती जमातीचे किंवा विशेष मागास प्रवर्गाचे, जे काही इतर मागास प्रवर्गाचे किंवा अपंग उमेदवार आहेत, अशांना 55% मार्क उत्तीर्ण होण्यासाठी आहेत. मग 55% म्हणजे किती, 55% म्हणजे बरोबर 82.5 होतात, 82.5. मग 82.5 कसं धरायचं, तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, 83 मार्काला पास म्हणून सांगितलं. टीईटी 83 मार्काला पास आहे. म्हणजे कुणाला, हे जे अनुसूचित जाती जमाती किंवा ओपन सोडून बाकीचे जे आहेत त्यांना 83 मार्काला पास आहे. कळतं इथपर्यंत मॅटर क्लिअर. आता जो पुढचा भाग येतो की नेमकं याच्या परीक्षेचा नेमका आराखडा काय असेल, स्वरूप काय असेल, नेमकी ही पात्रता परीक्षा कसल्या स्तरावर घेतली जाते, पहिली म्हणजे नेमकं काय किंवा दुसरी म्हणजे काय, मग पहिली कोणासाठी आहे, दुसरी कोणासाठी आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय लागतं, हे बघायचं आहे आता आपल्याला. तर माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत येतोय आणि मी जे सांगतोय ते समजतंय का? हो सर. हो सर, समजतंय. हो सर. हा, कारण तुम्ही जोपर्यंत मला रिप्लाय देणार नाही तोपर्यंत मलाही काही कळणार नाही तुम्हाला समजतंय का नाही. ठीक आहे. तर ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही मुख्यतः 2 स्तरावर घेतली जाते. एक आहे प्राथमिक स्तर आणि दुसरा आहे उच्च प्राथमिक स्तर. पहिला जो प्राथमिक स्तर येतो त्याला पेपर 1 म्हणतात. तो इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गासाठी जे शिकवण्यासाठी तयार आहेत, जे शिकवण्यासाठी इच्छुक शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी पेपर 1 पास होणं गरजेचं आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गाला शिकवण्यासाठी जी अहर्ता लागते, उदाहरणार्थ डीएड, जे डीएड धारक आहेत अशा विद्यार्थ्यांना पेपर 1 द्यावा लागेल. उच्च प्राथमिक स्तरासाठी बीएड धारक विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरू शकतो, तो विषय शिक्षक म्हणून वगैरे. आता ह्याच्यामध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी अध्यापन करू सर इच्छिणाऱ्या आवाज शिक्षक नाही येत आहे. उच्च प्राथमिक स्तर या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. येते माझा आवाज सगळ्यांपर्यंत येत आहे ना? हो सर, आता येतं. हा. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जर डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी असेल दोन्ही, तर तो दोन्ही पेपर देऊ शकतो. आणि जे विद्यार्थी डीएड आहेत प्लस बीए आहे असेही विद्यार्थी बोथ पेपर देऊ शकतात. तर तुम्हाला या दोन्हीच्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या पात्रता माहित असणं गरजेचं आहे. तर याचबरोबर ह्याच्या जो ह्या परीक्षेचा नेमका पाठ्यक्रम काय आहे, की आपण ज्याला सिलेबस म्हणतो, नेमका काय आहे, कसा आहे, तर बघूयात आपण तोच. पेपर 1 साठीचा जो सिलेबस आहे, प्राथमिक स्तरासाठी इयत्ता 1ली ते 5वीच्या स्तरासाठी एकूण 150 गुण आहेत. किती? 150 गुण. आणि त्याच्यासाठीचा लागणारा जो कालावधी आहे तो पण 150 मिनिटाचाच आहे. म्हणजे जवळजवळ 2.5 तासाचा आहे. हे सगळं करत असताना किंवा या गोष्टी सगळ्या फॉलोअप करत असताना ह्याच्यामध्ये म्हणजे पेपर 1 मध्ये टोटल 5 सेक्शन्स आहेत. किती सेक्शन्स आहेत? 5. ईच सेक्शन्स आर 30 मार्क्स. प्रत्येक सेक्शन हा 30 मार्काचा आहे आणि प्रत्येक सेक्शन मध्ये 30 प्रश्न आहेत. किती? 30. आणि 30 प्रश्नामध्ये सगळ्या प्रश्नाला बहुपर्याय असतील. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. 4 पर्याय दिलेले असतात. त्यातला एक निश्चित पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. आता ह्याच्यासाठी बघा तुम्हाला काय करावं लागेल, तर बालमानसशास्त्र जो आहे, बालमानसशास्त्र जो आहे, एक मिनिट.
सर आवाज तय्यब सर. तय्यब सर आवाज येत नाहीये. हॅलो. बरं विद्यार्थ्यांना माझा आवाज येतोय का? हो सर. हो सर. तय्यब काही सर सरांचं थांबा म्हणजे 10 मिनिटं. टेक्निकल एक मिनिट. हॅलो. आता माझा आवाज येतोय? हो सर. ओके चला. सरांची काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज येत नसेल तर पाठ्यक्रम म्हणजे काय, तर आपल्याला कुठल्या विषयाला किती वेटेज आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ही परीक्षा सामोरी जायची आहे ते सगळं दर्शवणारी ही स्लाइड आहे. त्यामध्ये ही एकूण 150 मार्कांच्या गुणांची ही परीक्षा आहे. ती 1ली ते 5वीचा हा पहिला पेपर आहे. याच्यासाठी कालावधी आहे 2 तास 30 मिनिटे, म्हणजे 150 मिनिटे आणि गुण आहेत 150 आणि प्रश्न देखील आहेत 150. अर्थात एका मार्काला 1 मिनिटाचा वेळ आणि एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. यातला सगळ्यात पहिला पेपर आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. हा 30 मार्कांना असणार आहे. याची प्रश्नसंख्या 30 असणार आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी असेल. तर बहुपर्यायी म्हणजे काय, तर ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. एक प्रश्न विचारला जाईल, त्याचे 4 ऑप्शन आपल्याला दिले जातील आणि चारही पर्यायांपैकी जो अचूक पर्याय आहे तो आपल्याला निवडून त्याला आपल्याला खूण करायचे आहे. आलं लक्षात? तर बालमानसशास्त्र म्हणजे काय, त्याची सायकॉलॉजी आपण सगळेजण सायकॉलॉजी शिकलेलो आहोत. तर सायकॉलॉजी म्हणजे काय किंवा बालकांची सायकॉलॉजी काय असते, बालकांचं मानसशास्त्र काय आहे, कारण आणि दुसरा विषय आहे अध्यापनशास्त्र. कारण मुलांना जेव्हा आपण टीचिंग करत असतो तेव्हा तो आपण एका जिवंत घटकासोबत आपला संवाद सुरू असतो आणि अध्ययन आणि अध्यापन याच्या पाठीमागे मानसशास्त्राचं फार मोठं शास्त्र असतं किंवा कारण असतं. या गोष्टी एकमेकाला अनुरूप आहेत, पूरक आहेत आणि त्या सगळ्यांचा बेस असतो मानसशास्त्र. आणि म्हणून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यासाठी आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. आपण ऑलरेडी तो अभ्यास केलेला आहे, पण या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास करून 30 मार्कांचा पेपर यात आपल्याला द्यायचा आहे किंवा 30 प्रश्नांची उत्तरं द्यायची. दुसरा विषय आहे भाषा 1. आता ज्यांची मराठी भाषा असेल किंवा कुठलीही भाषा जेव्हा आपण निवडू, आपण निवडलेल्या भाषेनुसार त्या भाषेमध्ये देखील त्याचं उदाहरणार्थ मराठी आहे तर मराठी व्याकरणासाठी 30 प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची गुणांची संख्या देखील 30च असेल आणि हे सुद्धा प्रश्न बहुपर्यायी असतील. एका प्रश्नाला 4 अचूक वेगवेगळे पर्याय असतील, त्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. भाषा दुसरी आहे इंग्रजी. त्याच्या दुसऱ्या इंग्रजी भाषेसाठी सुद्धा सेम फॉर्मॅट वापरता येणार आहे की जो म्हणजे 30 गुण 30 प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्नांचं स्वरूप. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे जो म्हणजे गणित आहे. तर गणिताला सुद्धा गणिताच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारची ज्या काही बेसिक संकल्पना आहेत तर त्या बेसिक संकल्पनांवर आधारित आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील आणि या 30ही प्रश्नांना 30 गुण असतील. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा असेल आणि तिथे देखील आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप समोर येणार. सगळ्यात परिसर अभ्यासाचं म्हटलं जातं की मुलांच्या अवतीभोवतीच्या गोष्टींवर किंवा समाजशास्त्राचा थोडक्यात भाग जो असतो, नागरिक शास्त्राचा थोडक्यात टच असणारा, तर तो परिसर अभ्यास हा विषय 30 मार्कांसाठी असेल. त्याचे देखील 30 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा बहुपर्यायी असेल. एका प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतील. अशा प्रकारे आपण हे 5 प्रकारचे 30 प्रश्न आपल्याकडे असतील आणि सगळ्यांची बेरीज 150 होते. 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिट. लक्षात येते मी काय म्हणतोय ते स्टुडंट्स? हो सर. फार हो स्लो सर. होतंय किंवा फास्ट होतंय असं असेल तर सांगा.
दुसरा विषय आहे आता पेपर, तो विषय आपला क्लिअर झाला. ओके. आता पेपर 1 जो आहे, तर पहिली ते 5वीचा जो ऐक सर तुमचा माईक म्यूट झालाय. सर आवाज बंद झालाय तुमचा. सॉरी. तर हा. याच्यामध्ये जो पाठ्यक्रम आहे तो पेपर पहिला जो आहे तो 5 विभागांमध्ये विभागला गेलेला आहे. सगळ्यात पहिला विभाग आहे भाषा 1, दुसरा विभाग आहे भाषा दुसरी, तो देखील 30 मार्कांना आहे. तिसरा विभाग आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. विभाग 4था गणितासाठी आणि विभाग 5वा परिसर अभ्यास. तर या विभागामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येत आहेत, तर पहिल्या विभागाच्या भाषेमध्ये कुठल्या गोष्टी येत आहेत, तर इंग्रजी आहे. आता जर माध्यम तुम्ही देखील आहे याच्यामध्ये सांगितलंय. सगळ्यात सांगा. महत्वाचे आहे की माध्यम महत्वाचे आहे. तुम्ही कुठल्या माध्यमातून याला पेपरला तुम्ही अपेअर होणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला विभाग आणि प्रश्न क्रमांक येतील. हे करत असताना मराठीसाठी आता जसं की कासार सरांनी सांगितलं की याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास असे 5 विभाग आहेत. त्या पद्धतीने याची पण या ठिकाणी मांडणी केली गेलेली आहे. जर तुम्ही मराठी माध्यमातून पेपर भरला तर ऑटोमॅटिकली तुमचा पेपर 1 हा जो भाषेचा आहे तो इंग्रजी असणार आहे, तर जो दुसरा आहे विभाग त्यामध्ये मराठी असणार आहे. तर बालमानसशास्त्र हे तुम्हाला असणार आहे जे मराठी आणि इंग्रजी मधून येणार आहे, कारण तुम्ही मराठी माध्यम निवडलेलं आहात म्हणून गणित पण तुम्हाला मराठी आणि इंग्रजी माध्यमातून येणार आहे. परिसर अभ्यास हा सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीतून येणार आहे. मग याचा नुसता प्रश्न क्रमांक किती असेल, कारण प्रत्येक सेक्शन आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक ईच अँड एव्हरी सेक्शन हा 30 मार्क्स. प्रत्येक सेक्शन हा 30 प्रश्नांचा आहे, 30 मार्काचा आहे. तर इंग्रजीसाठी प्रश्न क्रमांक 1 ते 30 असेल, मराठीसाठी प्रश्न क्रमांक 31 ते 60 असतील, प्रश्न क्रमांक 61 पासून 90 हे बालमानसशास्त्राचे असतील, तर गणितासाठी प्रश्न क्रमांक 91 ते 120 होतील. परिसर अभ्यास 30 गुणांचा असेल, ज्याचे प्रश्न क्रमांक 131 ते 150 असतील. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना जर एखादा विद्यार्थी इंग्रजी मिडियमचं असेल आणि त्यांनी फॉर्म भरताना इंग्रजी माध्यमाचं निवडलं तर ऑटोमॅटिकली त्याचा इंग्रजी पहिली भाषा आणि दुसरी भाषा मराठी येईल. आणि आताप्रमाणे जे सांगितलं त्याच पद्धतीनं त्याचे प्रश्न क्रमांक सिक्वेन्स असेल, मात्र पेपर मराठी आणि इंग्रजीमध्येच येईल टोटली त्याचा. उर्दू माध्यमाचं असेल तर त्यांना पहिली भाषा इंग्रजी किंवा मराठी निवडावी लागेल, तर दुसरी भाषा कंपल्सरी उर्दू येईल आणि पेपर पूर्णपणे उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून येईल. असं तुम्हाला एकूण 9 माध्यमातून हा पेपर देता येतो. यानंतर आहे आपण भाषा 1 आणि भाषा 2 बघतोय. ह्या 2 आणि 1 मध्ये भाषा जी आहे ते मराठी जे मीडियम आहे त्यांना मराठी आणि इंग्रजी येईल, इंग्रजी मीडियम वाल्यांना इंग्रजी आणि मराठीच येईल, उर्दू मीडियम वाल्यांना उर्दू आणि मराठी किंवा इंग्रजी येईल. आता हे सगळं करत असताना यांना जो येणारा जो भारांश आहे 30 मार्काचा तो इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या जे काही टेक्स्टबुक आहे याच्यावरच आधारित असणार आहे. मग याच्यासाठी कुठली संदर्भ पुस्तकं आपण वापरायला हवी आहेत, तर याच्यासाठी तुम्ही संदर्भ पुस्तकं इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणाचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता. आता तुम्ही म्हणाल बाळासाहेब शिंदेच का पुस्तक रेफर करायचं, तर हे खूप सोपं. म्हणजे आता आपण खूप दिवस झाले एक तर इंग्रजीची भीती वाटते, खूप दिवस झालं सर इंग्रजीचा सराव नाहीये, अमुक नाहीये, तर या बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये सुटसुटीत व्याकरण, त्याच्या भाषा, त्याच्या व्याख्या, त्याचे नियम दिलेले आहेत आणि परत एक्सरसाइजसाठी तुम्हाला सरावासाठी हेही दिलेलं आहे काय प्रश्न. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाल आणि सुरी, रेन आणि मार्टिन यांची पण पुस्तकं हाताळता येतात. संदर्भ पुस्तकामध्ये मराठीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं व्याकरणाचं सुद्धा पुस्तक आहे, इंग्रजीचंच आहे असं नाही, तर त्यांचं मराठीचं सुद्धा आहे आणि ते खूप छान आहे. त्याचबरोबर मोळा वाळिंबेचं व्याकरणाचं पुस्तक या ठिकाणी मी सूचित केलेलं आहे. आता ते पुस्तक का, तर हे सुद्धा खूप डीपली एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याच्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, त्या लवकर समजतील आणि आपल्याला त्या उपयोगी पडतील. तर याच्यासाठी मागच्या वर्षी पडलेला प्रश्न बघा कशा पद्धतीनं टीईटी मध्ये प्रश्न येतात. वचन, एक वचन, म्हणी, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, लेखक, पुस्तकांची नावं अशावरती विचारलं जातं. याच्यामध्ये मराठीसाठीचा जो सेक्शन येतो 30 मार्काचा, त्या 30 मार्कामध्ये जवळजवळ 2 उतारे येतात.
2 उतारानंतर ग्रामर येतो. ग्रामर नंतर तुम्ही अध्ययन आणि अध्यापनशास्त्र कसं शिकणार आणि शिकवणार याच्या संदर्भामध्ये पण प्रश्न असतात. त्यानंतरचा आहे तुमचा 31 ते 61 नंबर 61 ते 90 नंबरचे प्रश्न जे आहेत ते बालमानसशास्त्राचे आपल्या पुढ्यामध्ये म्हणजे आपल्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी नेमके कोणत्या वयाची असतात म्हणजे 1ली ते 5वी म्हणल्यानंतर यांचं वय वर्ष 6 ते 11 वर्षांची असतं. मग ही 11 वर्षाची मुलं अशीच का करतात? काही मुलं शांत बसत नाही, मध्येच गोंधळ घालतात. आपण बोलत असताना किंवा शिकवत असताना मध्ये मध्ये करतात किंवा चांगलं शिकवत असतानाही आपल्याकडे बघत नाही, वर्गाच्या बाहेर बघणं, इतर विद्यार्थ्यांबरोबर खोड्या करणं, हे असे का करतात? एका जागीच बसत नाहीत, उड्या मारतात, गोंधळ घालतात, सांगितलं ऐकत नाही, दबादबा मारलं तरी त्यांना समजत नाही. तर असं का करतात? तर यांचं नेमकं जे अध्ययन अध्यापनासंबंधी असणारी त्यांची जी काही प्रक्रिया आहे, त्यांचं मानसशास्त्र जे आहे, त्यांची परिपक्वता काय आहे, त्यांचं वयोगट काय आहे, त्यांची कुठली अवस्था आहे विकासाची, ती मुलं अशीच का करतात? अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे नेमके कोणते घटक त्याला घातक ठरतात? मग त्याबरोबर ह्या वर्गामध्ये असणारी काही विशेष बालकं असतात, काही फिजिकल हँडिकॅप्ड असतात, काही अंध असतात, काही अपंग असतात, काही बहिरी असतात, काही मुकी असतात. मग त्यांना ओळखायचं कसं? मग त्यांची नेमकी वैशिष्ट्य काय असतात? हँडल कसं करायचं? मग त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी कोणकोणती वेगळी टूल्स आणि टेक्निक्स असतात का? त्यांच्यासाठी काही वेगळी साधनं आहेत का? मग कोणती आहेत? मग ती कशी वापरायची? मग यांच्यासाठी काही विशेष शाळा असतात का? मग त्या कोणत्या असतात? मग त्या शाळेमध्ये कोणाला पाठवायचं असतं? मग सर्वसमावेशक शाळा म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये कोण कोण समावेश होतो? सर्व शिक्षा अभियान म्हणजे काय? आणि त्याच्यातून मग हे सर्व सर्व शिक्षा अभियानामधून सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही जी कन्सेप्ट आहे, मग त्याच्यामध्ये नेमका कोण येतो? मग त्याला का बरं विशेष शाळेमध्ये पाठवायचं नाही? मग विशेष शाळेमध्ये नेमकं पाठवायचं कोणाला? मग यांना कोणकोणते आपण टूल्स, टेक्निक्स द्यायच्या? त्याला कुठली शैक्षणिक साधनं वापरायची? या संदर्भाचा आपल्याला उहापोह या ठिकाणी करायचा आहे. हे करत असताना शालेय आंतरक्रिया असेल, एखाद्या चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्य नेमकी काय असतात? याच कंटेंटवर आधारित हा मानसशास्त्र असतो आणि तिच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग ह्याच्यासाठी आपण जे काही डी-एड करत आहोत, त्या डी-एडला जो आपला अभ्यासक्रम आहे, त्याच अभ्यासक्रमावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता मानसशास्त्रावर अशा पद्धतीने प्रश्न मागच्या वर्षी आलेला आहे. आता हे आपण गडबड करतो, बडबड करतो आणि हे करत असताना नेमकं ह्या प्रश्नाचं उत्तर काय बरं असेल? कोण सांगू शकेल बाबा ह्याचं? सांगू शकेल का कोण की याचं उत्तर हे आहे? कारण प्रश्न नुसतं वाचून जमत नाही, ते समजून घ्यावं लागतं. आणि हे जेव्हा समजून घेतो आपण, तेव्हाच उत्तर त्याचं आपल्याला व्यवस्थितरित्या येत असतं. अन्यथा आपली उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. म्हणून प्रश्न वाचणं कसं? मग प्रश्न निगेटिव्ह काय असतो? मग तो पॉझिटिव्ह कसा असतो? मग जेव्हा प्रश्न पॉझिटिव्ह असेल, तर त्याचे दिलेले ऑप्शन नेमके कोणते पॉझिटिव्ह असतात? मग निगेटिव्ह काय असतं? हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. नुसतं वाचून जमत नाही. त्याच्याबरोबर आकलन केलं पाहिजे. विच वर्ड इज द मोस्ट इम्पॉर्टंट या दिलेल्या प्रश्नामधला कोणता वर्ड महत्वाचा आहे हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी नुसतं बघा अभ्यास करून जमत नाही, तर त्याच्यातले काही टेक्निक्स असतात ते माहित सुद्धा असणं गरजेचं आहे. आता यातले काही संदर्भ पुस्तकं आहेत बघा. आता हे जर तुम्हाला ज्ञान वाढवायचं असेल, तर ह्याच्यासाठी आपण जे काही डी-एड, बी-एड करत आहोत, या बी-एड, डी-एड वरती जी काही आपली मानसशास्त्राची मूलभूत संकल्पनेसाठी जी काही पुस्तकं आहेत, ती तुम्हाला उपयोगी पडतील. त्याचबरोबर CTETचं अरिहंत प्रकाशनाचं चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडॉलॉजी हे पुस्तक सुद्धा खूप मस्त उपयोगी आहे. परंतु हे पुस्तक हिंदीमध्ये आहे. ते कितपत आपल्याला समजेल बघा. नसेल तर सगळ्यात उत्तम आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर ना जगताप सर यांचं शैक्षणिक मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे. ते सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि ह्याच्यामध्ये आता जी मी कंटेप्ट सांगितल्या ह्या एकाच पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत. कारण तुम्ही डी-एड, बी-एड झाला असाल तर तुमच्याकडे हे ह्याची उत्पत्ती ज्याला आपण म्हणतो थर्नोडाईकची उपपत्ती म्हणा किंवा पॅव्हलॉवची उपपत्ती म्हणा, स्किनरची उपपत्ती म्हणा, स्कॅनरची उत्पत्ती म्हणा, ह्या उपपत्त्या अभ्यासल्या का? मग ह्या अभ्यासात असत्यात तर ह्याचाच सगळा उहापोह आपल्या आजच्या टीईटी मध्ये येतो. टीईटी मध्ये ह्याच्यावरच प्रश्न विचारले जातात आणि आपली गुणवत्ता त्या ठिकाणी चेक केली जाते. हे सगळं करत असताना किंवा या गोष्टीतून ह्याच्यातून जात असताना आपल्याला योग्य पुस्तकांची सुद्धा निवड करता येणं गरजेचं आहे. आता पहा गणितासारखा विषय, आता तुझं माझं जमणं, आपलं कधी गणिताचं जमलंय का?
आता गणित म्हणले की भीती वाटते, अंगावर काटा येतो. असं काही घाबरायची गरज नाही. कारण याच्यामधला जो गणित आहे, इयत्ता 5वी ते 1ली ते 5वीच्या स्तरावरच आहे. तिथं जे घटक आहेत तेच घटक थोडे डीपमध्ये आहेत. मग ह्याच्यामध्ये काय विचारणार आहेत तुम्हाला विचारून आपलं संख्येचं ज्ञान असेल, विभाज्यतेच्या कसोट्या असतील, लसावी असेल, मसावी असेल, नफा असेल, तोटा असेल, शेकडेवारी असेल, काळ, अंतर, वेग या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आणि तो समावेश जर तुम्हाला करायचा असेल, तो एका झटक्यात तुम्हाला समजून घ्यायचा असेल, तर पंढरीनाथ राणे सरांचं संपूर्ण अंकगणित नावाचं पुस्तक आहे. ते बाजारातून घेऊन तुम्ही तुमचं अंकगणित चांगलं व्यवस्थितरित्या करू शकता. कारण याच्यामध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये गणिताचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे, जे तुम्हाला खूप छान मस्तपैकी उपयोगी पडेल. आता ह्याच्यामध्ये बघा, गणित मागच्या वर्षी गणितावर पडलेला पण प्रश्न आहे. याचं उत्तर जर काढायचं असेल तर सुद्धा तुम्हाला बघता क्षणी असं जर तुम्ही वाचायला गेलं तर तुम्हाला 2 मिनिटं लागेल आणि प्रश्नाचं उत्तर काढायला गेलं तर 4-5 मिनिटं लागतील. पण ते तेवढं 6-7 मिनिटं घालवल्यानंतर सुद्धा याचं उत्तर बरोबर आहे की नाही याची सुद्धा आपल्याला खात्री नसते. म्हणून याचे प्रश्न सोडवताना कशा पद्धतीनं सोडवायचे, म्हणजे ट्रिक त्याची काय आहे, शॉर्टकट पद्धत कशी असते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा की विज्ञानाचे सुद्धा प्रश्न येतात. मग विज्ञान माहित असलं पाहिजे आणि विज्ञानातले काही टॉपिक आहेत ते याच्यामध्ये येतात, तर त्याच्यावर तो सुद्धा तुम्हाला उहापोह करता आला पाहिजे. आता दोन्हीची पण मी पुस्तकं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता ह्याच्यामधला जो शेवटचा हे येतो, घटक येतो किंवा शेवटचा जो विभाग येतो तो म्हणजे आहे परिसर अभ्यास. आता या परिसर अभ्यासामध्ये नेमके कुठले विषय येतात, तर इयत्ता 1ली ते 5वी मध्ये ज्याचा समावेश केलेला आहे परिसर अभ्यासामध्ये ते इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे. त्याचबरोबर सामान्य विज्ञान, पर्यावरण यांचा पण काही मूलभूत संकल्पनांचा उहापोह या परिसर अभ्यासामध्ये त्यांनी केलेला आहे. हे सगळ्या गोष्टी करत असताना परिसर अभ्यास आपल्या आजूभोवती, आपल्या भोवती असणारा इतिहास, आपलं नागरिकशास्त्र आणि आपली भूगोल, मग ह्याच्यामध्ये असणारे कन्सेप्ट, इतिहासावरती जास्त करून फोकस छत्रपती शिवाजी महाराजांवरती, त्यांच्या कारभारावरती, त्यांचं जे काही अष्टप्रधान मंत्रिमंडळ आहेत ते, त्यांची आरमार, त्यांचे जे किल्ले, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांच्या लढाया याच्यावरच महत्वाचा फोकस केला जातो. तर ते इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. भूगोलामध्ये हवा, हवामान, परिसर, नद्या, नाले, डोंगर, दर्या, घाट, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नागरिकशास्त्रामध्ये आपल्याला त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खालील ग्रामपंचायतीपासून ते वर राज्यसभेपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरांचा भडीमार केला जातो. मग ही सगळे जे ज्ञान आहे ते कुठून घ्यायचं, तर याच्यासाठीचं जे ते शालेय स्तरावरली जी इयत्ता 1ली पासूनची जी 12वी पर्यंतची पुस्तक आहे समाजशास्त्राची, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या 3 विषयाला तुम्हाला रेफर करावं लागेल. सर ही 3-3 पुस्तकं मी 50 दिवसात कसं रेफर करू असं जर वाटत असेल तर तुम्हाला एकनाथ पाटील साहेबांचा जो ठोकळा आहे ते त्याच्यामधलं फक्त सामाजिक शास्त्र हा घटक तुम्हाला रेफर करावा लागेल. खूप छान साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकाच ठिकाणी त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. आता बघा, पर्यावरण जर घ्यायचं असेल तर तुषार घोरपडे यांचं पर्यावरण परिस्थितिकी पुस्तक खूप छान आहे, तुषार घोरपडे सरांचं, तर तेही तुम्हाला अभ्यासाला मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला त्या पर्यावरणाची माहिती मिळून जाईल. आता मागील वर्षामध्ये पडलेला प्रश्न आहे की पेपरमध्ये प्रश्न नेमका कसा येतो इतिहासाचा, तर अशा पद्धतीने येतो आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना टायटलच्या शहरात झाली होती. याची उत्तर आता ही तर घोकमपट्टी अंदाजपंचे सांगून जमणार नाही, तर या प्रश्नाचं उत्तर माहित असणं गरजेचं आहे. तर तसं जर झालं तर तुम्हाला त्या गोष्टी करता येतात. मग या सगळ्यासाठी म्हणजे आता पूर्णपणे पेपर 1चा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी संदर्भ ही त्या ठिकाणी दिलाय. आतापर्यंत मी जिथल्या तिथल्या पेपरसाठी वैयक्तिक पुस्तकं सांगितली होती. आता ओव्हरऑल सांगायचं झालं, लक्षात घ्या, टीईटी हे जाता जाता येता येता पास होणारं पार्ट नाही. आता आपल्याला वाटतंय कॉलेजला जाता जाता पास होईन की, हे करता करता करीन की, बघता बघता बघू की, आपल्याला खूप छान सवय असते एका कामात 2-2 कामं करायची. आता टीव्ही बघता बघता स्वयंपाक करायचं, करता करता करू की, तसं तुम्हाला असं वाटतं की टीईटीचा अभ्यास मध्ये चलता चलता होईल की, हे चलता चलता किंवा जाता जाता होणारा अभ्यास नाही हो दादा नो. याचा जर अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर पक्क आणि परफेक्ट करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आतोनात प्रयत्न करावा लागेल.
मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल आणि वेळेनुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग प्रचलित ह्या जी आपली डी.एड. बी.एडची जी काही पुस्तकं आहेत, त्याचा जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यावर तर आहे सगळं. आणि दुसरं म्हणजे तुमचं इयत्ता 1ली ते 12वी पाठ्यपुस्तकं. सगळ्यात जास्त मॅटर जर करतो तो म्हणजे तुमचा अ, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक. याचा जर अभ्यास तुम्ही परफेक्ट केला, झाला, संपलं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीतच होतात आणि ते जुळून येतं. आता आपण बघतोय पेपर 1 तर संपला. समजला का तुम्हाला सगळ्यांना? पेपर 1चं जे मी आता जी इत्थंभूत माहिती दिली, ती तुम्हा सगळ्यांना समजली का? हो, नाहीतर नाही एवढंच उत्तर द्या. समजलं का? हो सर. हो सर. सगळे असं मूग गिळून बसू नका. मूग गिळणे म्हणजे काय? मणी आहे. ठीक आहे नाही? हो सर. हां, या मणी सुद्धा असं पेपरमध्ये येतात. या पेपरमध्ये मणी आहेत, अनेक शब्दाबद्दल शब्द आहेत. एका शब्दाबद्दल विरुद्धार्थीचे शब्द आहेत, विश्लेषण आहे, समास आहे, नाम आहे. असे काही असतात व्याकरण. ते आपल्याला व्याकरण माहीत असलं पाहिजे आणि त्या व्याकरणामधला हा जो काही मणीचा प्रकार आहे, त्या मणीमधलं तुम्ही ही मणी वापरू नका. टीईटीच्या मार्गदर्शन सेमिनारमध्ये आलेले सगळे विद्यार्थी मूग गिळून बसले होते. होय नाही काय तर कळवा आम्हाला. आहे का नाही? नाही सर, समजतंय. हां, हां. नाहीतर तुम्ही आपलं मूग गिळून बसायचं आणि मी इकडं हरभरा खायचा. असं होऊ नये. चला. तर आता आपण दुसऱ्या पेपरचं बघूया. दुसरा पेपर काय आहे बघा. तो उच्च प्राथमिक स्तरासाठी आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी हा पेपर द्यावयाचा आहे. आणि हे पेपर देत असताना हा पेपर सुद्धा एकूण 150 मार्काचा आहे. याच्यासाठी सुद्धा 150 मिनिटं वेळ आहे. कालावधी 2.5 तासाचा आहे. हे सगळं देत असताना याच्यामध्ये सुद्धा नीट लक्ष द्या. पहिल्या पेपरमध्ये 5 सेक्शन होते. इथं फक्त 4च सेक्शन आहेत. किती सेक्शन आहेत? 4च सेक्शन आहेत. आता ते कोणते आणि कसे? तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर आहेच इथे जे 30 मार्काचं आहे. 30 प्रश्न आहेत. भाषा पहिली मराठी, भाषा दुसरी इंग्रजी हे तर आहेच 30-30 मार्काचं 30 प्रश्नांचं. मात्र या ठिकाणी ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे या विषयातून जसं की बी-एस-सी म्हणा. बी-एस-सी ज्यांचं झालेलं आहे त्यांना गणित आणि विज्ञान येईल 60 मार्काचं. ज्यांचं बी-ए झालेलं आहे त्यांना 60 मार्काचं सामाजिक शास्त्र ज्याला आपण सोशल स्टडीज म्हणतो ते येईल. असं मिळून 150 मार्क होतात. 150 प्रश्न आहेत जे बहुपर्यायी आहेत. सेम टू सेम आरेखन आपण जे पेपर 1ला बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सेम माध्यम आहेत. अशी 9 माध्यमातून तुम्हाला हे पेपर देता येतं. 4 विभाग आहेत. मराठी माध्यमांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला विभाग हा इंग्रजीचा येतो. जो प्रश्न क्रमांक 1 पासून चालू होतो तो 30 पर्यंत आहे. त्यानंतरनं दुसरा विभाग चालू होतो तो मराठीचा ज्याच्यामध्ये 31 ते 60 प्रश्न आहेत. दुसरा विभाग चालू होतो बालमानसशास्त्राचा ज्याच्यामध्ये 61 ते 90 प्रश्न आहेत जे मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे आहे. गणित आणि विज्ञान 30 गुणाचे आहेत जे प्रश्न क्रमांक 91 ते 150 आहेत. जे सामाजिक शास्त्र आता इथं बघा 2 वेळा प्रश्न आलेले आहेत. ज्या आता तुमच्या पेपरमध्ये हे दोन्ही विभाग येणार आहेत. म्हणजे 91 ते 150 हा जे प्रश्न क्रमांक आहे हा तुम्हाला 2 वेळा येणार आहे. पहिला येणार आहे गणित आणि विज्ञानाचं आणि दुसरं येणार आहे सामाजिक शास्त्राचं. त्याच्यामुळं आपला जो पेपरमध्ये आपण जो निवडलेला विभाग आहे त्याच विभागाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. समजतंय का? इथं कसल्याही पद्धतीची गडबड, घाई, गडबड, धांदल करायची नाही. एकदा का तुम्ही त्या प्रश्नांना OMR शीटवरती गोल केलात तर ते कशाही पद्धतीनं बदलता येणार नाही. त्याला खाडाखोड चालणार नाही. नाही मी घरनं व्हाईटनर नेतो की लावतो की चालत नाही. उगा येड्यावानी काही बी करू नका. उगा त्याला एक प्रश्न चुकलाय तर त्याला गुणाकार करू नका, खाडाखोड करू नका. जो तुमचा OMR शीटवरती एकदा का तुम्ही गोल केलं, चुकला तर चुकला. म्हणून ते चूक होऊ नये म्हणून. काय व्हायलंय? सर म्हणजे आता समजा गणित आणि विज्ञानचे प्रश्न सोडवले तर सामाजिक शास्त्राचे प्रश्न सोडवायचे नाहीत का परत? नाही सोडवायचे. आता तुमचं जर तुमचं कुठलंय ग्रॅज्युएशन कशातून झालंय? BA तून झालंय का BSc मधून झालंय? BSc झालंय सर. BSc झालंय म्हणले की गणित विज्ञानाचे सोडवायचे. आता मला सांगा तुम्ही गणित विज्ञानाचा हा शेवटचा सेक्शन आहे जे 91 ते 150 प्रश्नांचा आहे. आता 150 जर गोल केले 150 जर गोल केले आता ते सामाजिक शास्त्राला कुठं गोल करायचं? जागाच नाही तिथं. म्हणून ओके काय सर, ओके. विद्यार्थी काय करतात
मग काही विद्यार्थी काय करतात माहित आहे का, गणित विज्ञानाचं त्यांचं असतंय पण चुकून ते सामाजिक शास्त्राचं सोडवत बसतात आणि मग त्यांचं सगळं चुकत जातंय. मग चुकल्यावर अर्ध्यातनं लक्षात आलं की मग इकडं आणि तिकडं असं करत बसतात. घाबरागुंडी करू नका आणि पहिल्या कन्सेप्ट समजून घ्या. गणित कोणी द्यायचं आहे, सामाजिक शास्त्र कोणी द्यायचं आहे. सेम टू सेम 2 विभाग त्याच्यामध्ये असणार आहे. 91 ते 150 2 वेळा येणार आहे. त्यामध्ये पहिलं गणित आणि विज्ञान असणार आहे आणि दुसरं सामाजिक शास्त्र असणार आहे. त्यामुळे सामाजिक शास्त्र BA वाल्यांनी द्यायचं, BSc वाल्यांनी गणित विज्ञान द्यायचं. कुणाला अजून काही शंका ह्याच्यामध्ये आहे का? आता जसं सरांना आली तसं. सर विभाग 1 मध्ये पहिला भाग जो आहे तो इंग्रजीचाच असणार आहे का? हो मॅडम. म्हणजे दुसरा आपण भाग जर मराठी भाषा निवडलेली असेल त्या लँग्वेज मध्ये तरी पण आ? भाषा एक इंग्रजी असणार ना? काय म्हणलात? म्हणजे फॉर्म भरताना आपण मराठी भाषा निवडलेले माध्यमासाठी, पण विभाग 1 मध्ये हा इंग्रजीच येणार ना? नाही कळलं मला तुम्ही काय म्हणतात. म्हणजे फॉर्म भरताना आपण लँग्वेज चूज करतो इंग्लिश मराठी असं. हा 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 तर मराठी चूज केलं असेल तर विभाग 1 मध्ये इंग्रजीच येणार ना? हो हो हो. आता तिथं कसं आहे माहिती आहे का मॅडम, तुम्ही ते माध्यम जे निवडणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर मराठी माध्यम केलं तर कंपल्सरी तुम्हाला पहिला पेपर इंग्रजीचाच येणार, म्हणजे पहिली भाषा जी आहे ती इंग्रजी येणार. इंग्रजीमध्ये हम्म. निवडलं तरी पण इंग्रजीच पहिली येणार, मात्र पूर्ण पेपर इंग्रजीमध्ये येणार असं होत आहे. तर त्याच्यामुळे हा. आपल्याला जे माध्यम आहे आपलं, ते आपलं माध्यम एकदा व्यवस्थितरित्या भरलं की अडचण येत नाही. आता काही ओके. विद्यार्थ्यांनी युट्यूबवरचं इकडलं तिकडं बघून कोणीतरी त्यांना सांगितलं युट्यूबवर की हिंदी माध्यम घे, तुझं हिंदी लय भारी सोपं जाते, इंग्रजी आपल्याला येत नाही ना, इंग्रजीसाठी आपण नापास होतो. मग काही जणांनी इंग्रजीमधून हिंदीमधून भरला, पण त्या विद्यार्थ्यांना माहित नाही की हिंदीमधनं जर माध्यमातून पेपर दिलो आपण तर आपल्याला हिंदी हा एक विषय येईल. मग पहिलं तुम्ही मराठी घेतलं, दुसरं हिंदी घ्याल, त्याचं ग्रामर करावं लागेल का नाही? आणि परत काय गॅरंटी आहे की तुम्ही त्या माध्यमातून दिल्यावर तुम्हाला मराठी माध्यमातून घेता येईल? कारण टीईटीच्या ह्याच्यावरती मेन्शन होऊन येतं की तुम्ही कुठल्या माध्यमातून दिलेले आहे पेपर, त्याच्यामुळे तुम्हाला त्या माध्यमात जातात. इंग्रजी येतोय म्हणून उगच ते मराठी माध्यम सोडून दुसऱ्या माध्यमाकडे तुम्ही जाऊ नका. आता कोण तर काय सांगतंय म्हणून त्याच्या पाठीमागे पडू नका, कारण परत भविष्यामध्ये काही अडचणी आल्यावर कोण बघणार? एक तर आपण एवढा वेळ खर्च पैसा करून आपण खर्च करून हे सगळ्या गोष्टी देतोय आणि आपल्या एका चुकीमुळं हे सगळं जर होणार असेल, इंग्रजी येत नाही, अवघड नसेल, तर दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये आपण ते जास्त मार्क भरून काढायचे आणि तो ओके करायचा. आपल्याला 90 तर मार्क मिळवायचे 150 पैकी. काय अवघड आहे हो? बघता बघता आणि सहज होऊ शकते आपल्याला ते गोष्टी. ते कशा गोष्टी करायच्या आणि कसे होतात ते मी तुम्हाला पुढे सांगेन ना. एवढं बी काय अवघड नाहीये त्या गोष्टी. आता सेम इथं तसंच आहे, भाषा 1 आणि भाषा 2च्या संदर्भामध्ये. मात्र ही तिथली जी लेवल आहे ती 6वी ते 8वी मध्ये जे काही अभ्यासक्रमावर क्वचित तुमचं ग्रामर असेल त्याच्यावर प्रश्न असणार आहे. या ठिकाणी सुद्धा 2 उतारे असणार आहे, एक पद्यवरती आणि एक गद्यवरती. त्यानंतर ग्रामर असणार आहे आणि मग परत तुमचं अध्ययन आणि अध्यापन शास्त्रावर असणार आहे. त्याच्यामध्ये मूल्यमापन असेल की तुम्ही मराठीचे शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं कराल, साकारिक मूल्यमापन म्हणजे काय, आकारिक मूल्यमापन म्हणजे काय, अशा गोष्टींचं या ठिकाणी त्या प्रश्न येणार आहे. आता निकिता जाधव मॅडम यांनी हँड राईज केलेला आहे, काय अडचण आहे का? हॅलो. हा हॅलो. हा सर, मला एक प्रश्न आहे, विचारू का? हा विचारा ना, विचारा. हा सर, माझं डीएड झालेलं आहे. मी पेपर सेकंड साठी पण ऑनलाईन फॉर्म भरलाय. तर मग मी देऊ शकते ना पेपर सेकंड? तुमचं डीएड झालंय का? डीएड आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बीएड नाही हा झालेलं. देऊ शकता, हा देऊ शकता, देऊ देऊ शकता. शकता. हो पण हो त्याच्यामध्ये आपण नाही का गणित आणि सायन्स आणि सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र, ह्याच्यामध्ये मी ना सामाजिक शास्त्राऐवजी गणित आणि विज्ञान चॉईस केले. तर का बर? मग प्रॉब्लेम नाही येणार तुमचं ना? चुकून झालं बीएससी झाले का? माझ्याकडनं ते. नाही बीएससी नाही, झाले का बीएससी नाही, बीए झालेलं आहे, बीए इकॉनॉमिक्स मधून. मग तिथं तुम्हाला ते करेक्शन करून घ्यावं लागेल, तुम्हाला बीए करावं येतं का ते सामाजिक शास्त्र. करेक्शन? ऑनलाईन फॉर्म भरून गेल्यानंतर करेक्शन करता येतं का? आतापर्यंत तरी करेक्शनला त्यांनी कधी दिलं नाही टीईटी वाल्यांनी. या वर्षी हा काय हा. करतात कुणास ठाऊक. झालं तर हो का? ठीकच आहे, नाही तर मग तेच करावं लागेल. आता काय इलाज पण नाही. मग ठीक आहे. मला आता असे गणित आणि सायन्सच सोडवावं लागेल ना? हा आता तुम्हाला गणित आणि सायन्स सोडवावं लागेल. हा का? करेक्शन नाही करता येणार ना त्याच्याऐवजी आता नाही, सामाजिक आता ते शास्त्र? गव्हर्नमेंट काय करते ते बघावं लागेल. जर त्यांनी संधी दिली तर हो. करेक्शन येईल.
कारण हो का? आतापर्यंत त्यांनी कधी दिली नाही, आता दिली तर मी देईन. हा हा ठीक हा. आहे. असे जे प्रश्न आहेत ना तुमचेच ते हो, ठीक शेवटी आहे. आपण थँक्यू. घेणार आहोत. असे जे प्रश्न आहेत तुमच्यासारखे अजून कोणाला ते आपण शेवटी घेऊयात, म्हणजे आपल्याला मध्ये डिस्टर्ब होणार नाही आणि लवकरात लवकर आपण हे संपवू शकू. तर हे भाषा विषयासाठी असणार आहे. याच्या भाषामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, म्हणी, अनेक शब्दाबद्दल एक शब्द अशा पद्धतीचं व्याकरणाचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो ग्रामर पूर्ण करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी पुस्तकं पण सर, मला सांगितलेली आहे. अजून एक प्रश्न होतं. सॉरी सर, मी म्हणजे मधी बोलतीये. आता हे नाही, तुम्ही क्लासेस घेत आहात, तर हे इंग्लिश मध्ये शिकवणार नाही का सर? कारण की माझं माध्यम माझं लहान म्हणजे नर्सरी पासूनच माझं इंग्लिश झालेलं आहे. मग आपल्याला तुम्ही मला जे आता इथं हॅलो ऐकून घ्या. मी किती साधा सोपा सांगितलं. हे झाल्यानंतर मी सगळ्याचे प्रश्न उत्तर घेईन सगळ्याचे. आता याचे मी आता जी स्लाइड दाखवतोय त्या संदर्भात काय अडचण असेल तर सांगा. पुढचं नका सांग. मी बरं, ठीक पुढचं सांगतो मी. आहे. पुढचं बरं, सांगतो. पुढचं सांगतो, बरं, काळजी चालेल. करू नका. एक इंग्लिश 10 मीडियम वाल्यांना मिनिटामध्ये इंग्लिश हा मध्ये सगळा विषय पूर्ण होतो आहे. एकदा संकल्पना हा क्लिअर झाली की सगळे सगळे प्रश्न विचारता येतात आपल्याला. हो की नाही? हा आपल्याला पटपट बाकी पटकन. सगळे हो डिस्टर्ब होतं. हो घेऊया आपण 10 मिनिटात हे पूर्ण करून घेऊया. 10च मिनिटं घेतो, जास्त घेत नाही. सगळ्यांना काम आहे, बिझी आहेत सगळे. हं? सगळे शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना वेळ लागेल. त्याच्यामुळं घेऊयात आपण लवकरात लवकर उरकून. तर बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी जसं की मग आपण बघितलं, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वय वर्ष 6 ते 11 वर्षाच्या बालकांसाठी कशी त्यांची हरकती असतात, कसं मुलं करतात बघितलं. तसं मात्र इथं बालमानसशास्त्र जे आहे ते वय वर्ष 11 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत, जी किशोरावस्थेत, कुमार नाही कुमारावस्थेतील बालकं आहेत, तर त्यांच्या त्या ज्या काही गोष्टी आहेत, ती बालकं कशी असतात, या वयातली मुलं टोळी करून राहतात, या वयामध्ये शाळकरी मुलं म्हटली जातात. ही जी मुलं आहेत मग यांच्या हरकती कशा असतात, हे शिकवताना कसं करतात, हे चंचल असतात, हे उड्या मारतात, हे एका जागी स्थिर राहत नाहीत. अशा बालकांना आपण नेमकं हँडल कसं करायचं, यांच्या अवस्थेमध्ये हे असेच का करत असतात, मग यांच्या अध्यापनावर नेमकं कोणते घटक परिणाम करतात, मग याच्या संदर्भात कोणत्या उपपत्त्या महत्वाच्या आहेत, अध्यापनासंदर्भात कोणत्या उपपत्त्या महत्वपूर्ण आहेत, मग त्यांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत. मग विशेष बालकं मग सांगितल्याप्रमाणे मग अंध, अपंग असतील, मग यांच्या संदर्भात या सगळ्यांचा वापर या बालमानसशास्त्रात आणि अध्यापनशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, अध्ययनाच्या कोणत्या, अध्यापनाच्या कोणत्या, मग त्यांचा नेमका कुल कोणता आहे, मग मूल्यमापन काय आहे, मूल्यमापनाचे प्रकार असतील, आकारिक मापन असेल, साकारिक मूल्यमापन असेल, हे नेमकं काय आहे, वर्षाच्या शेवटी कुठलं केलं जातं, मध्यात कुठला मूल्यमापन केला जातो, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. आता महत्वाचा जो भाग येतो तो गणित आणि विज्ञान गटाचा आहे. आता जे 60 मार्क आहेत या ठिकाणी 30 मार्क गणितासाठी असतील तर 30 मार्क विज्ञानासाठी असतील आणि बाकीचे जे मार्क राहतात म्हणजे यातले पण 10-10 मार्क जवळजवळ तुमच्या अध्यापन शास्त्रावर विद्यार्थले जातात. मग गणितामध्ये मग सांगितल्याप्रमाणे काळ, काम, वेग, अंतर, शेकडा, नफा, तोटा, लसावी, मसावी, त्याचबरोबर इथं थोडा डीप मध्ये विचारलं जाऊन इथं भूमितीवरती थोडे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. विज्ञानासारखे प्रश्न असतात, विज्ञानातल्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या, सूत्र आहेत, त्यावरती फोकस केला जातो आणि याच्यासाठी तुमचं 6वी ते 8वीची जी काही पाठ्यपुस्तकं आहेत त्याच्यावर हे प्रश्न विचारले जातात. सामाजिक शास्त्रामध्ये 60 मार्काचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये 3 विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. हे 3 विषयाला 20-20 मार्काचं विचारलं जातं. म्हणजे 30 मार्काचं इतिहास असेल, 30 मार्काचं भूगोल असेल, 30 मार्काचं 20-20 मार्क, 20 मार्क 20 मार्क इतिहासाला, 20 मार्क भूगोलाला, 20 मार्क नागरिकशास्त्र आणि त्यात परत तुमचं अध्ययन आणि अध्यापन शास्त्र, मूल्यमापन याच्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये कसं आहे, इतिहासामध्ये थोडा फोकस केला जातो. आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये काँग्रेस पक्षापासून त्यांच्या ज्या बैठकी आहेत, त्यानंतर मुस्लिम लीग आहे, फाळणी असेल, मग ती काही त्या काळामध्ये आधुनिक सामाजिक शास्त्रकर्ते असतील, आधुनिक समाज सुधारक असतील, मग त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असेल किंवा मग ते राजाराम मोहन रॉय असतील, लोकमान्य टिळक असतील, लालबाल पाल, या सगळ्यांच्या संदर्भावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर बघा
आंतरराष्ट्रीय ख्यातीवरती असणाऱ्या ज्या संस्था आहेत, WHO असेल, या संस्थावर प्रश्न असतो. एक प्रश्न ठरलेलाच असतो, तो म्हणजे लोगोवरती. हा लोगो कुठल्याचा आहे, हा लोगो कुणाचा आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भूगोल, ग्रह, तारे, ग्रहमान, परिवलन, परिभ्रमण, आकाशगंगा, तारा, सगळ्यात जवळचा, सगळ्यात दूरचा, उपग्रह कोणाला म्हणायचं, कोण आहे, पटुग्रह काय आहे, अशा प्रकारची प्रश्न विचारली जातात. त्याचबरोबर कंपल्सरी तुम्हाला तुमच्या नकाशा वाचनावरती पण प्रश्न विचारले जातात. एक चित्र दाखवलं जातं आणि इथं मग दाखवा म्हणतात, दरी कुठं आहे, खळी, खळगे, अशा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आपला 6वी ते 8वीचे जे काही घटक आहेत, कंटेंट आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांचा तो काठिण्य पातळी जी आहे आपल्याला प्रश्न विचारण्याची, ती इयत्ता 12वीची असेल. याच्यासाठी तुम्हाला इयत्ता 6वी ते 8वीची पाठ्यपुस्तकं, बीएडची आपली जी काही मानसशास्त्र संदर्भात असणारी पुस्तकं आहेत, ते या सगळ्यावरच या गोष्टी अवलंबून असणार आहेत. जास्त करून आपल्याला 8वीचा स्कॉलरशिपचा पुस्तक सुद्धा रेफर करता आला पाहिजे. आता मग हे पास होण्यासाठी नेमकं किती गुण आपल्याला हवं असणार आहेत बघा. हा जर सेक्शन, प्रत्येक सेक्शन मध्ये जवळजवळ आपल्याला 20-25, 20-25, 10-15 अशी मार्क तुम्हाला मिळवता आली पाहिजेत. जेवढे सोप्या घटकामध्ये जास्त मार्क मिळवतात, तेवढे तुम्हाला 90 मार्क लगेच मिळून जाणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यासाठी अगोदर कोणत्याही घटकामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जर यश मिळवायचं असेल आपल्याला, तर आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. मग पेपर 1ला 5 सेक्शन आहेत, 5 सेक्शन आहेत, तर त्या 5 सेक्शन मधील कुठल्या सेक्शन मध्ये मला जास्त मार्क मिळवायचे आहेत, कशी मिळवायचे आहेत, हे आपल्याला ते फोकस करता आलं पाहिजे. याचं नियोजन करता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण एखाद्या गावाला जात असतो आणि गावाला जाण्यापूर्वी जसं आपण नियोजन करतो, किती वाजता उठायचं, कसं जायचं, याचं नियोजन करतो, तसं आपल्याला पेपरचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. मला कुठल्या सेक्शन मध्ये किती मार्क मिळवायचे आहेत, माझा सोपा विषय कोणता आहे, माझा अवघड विषय कोणता आहे, मी नेमकं काय केलं पाहिजे, मला नेमकं काय आलं पाहिजे, मागच्या वर्षीची नेमकी प्रश्नपत्रिका कशी आहे, प्रश्न कसे येतात, मग यावेळेस नेमके कसे येतील, हे पण गेसिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही शिक्षक आहात, उद्याचे भविष्य घडवणारे आहात, उद्याचे आदर्श नागरिक तुम्ही करणार आहात. हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं भविष्य पण घडवता आलं पाहिजे. आपल्या पेपरमध्ये नेमके कसे प्रश्न येतील, ते कसे सोडवायचे, आपल्यामध्ये नेमकं सोपं काय येतंय ना आपल्याला कुठला विषय येत नाही, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन सुद्धा करता आलं पाहिजे. काय मत आहे तुमचं याच्याबद्दल? आलं पाहिजे का नाही आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन? आलं पाहिजे का नाही? हो सर, आलं पाहिजे. हा, आता ह्याच्यामध्ये जवळजवळ किती जणांनी पेपरचा फॉर्म भरलेला आहे? भरलेला आहे म्हणतो मी. मी भरला सर. हा, 1 झालं, मी भरला सर. 2 झाले, सर 3 झाले, सर मी पण भरलाय. 4, मी पण 5, मी पण 6 भरले. 6 झाले, म्हणजे मी भरला सर. 7, 8, 46 मध्ये जवळजवळ 8 जणांनी फॉर्म भरलाय बघा. म्हणजे आपलं नियोजन किती आहे बघा. 9 तारखेला फॉर्म सुटलेला आहे, आज तारीख 23 आहे. इतके दिवस आपण उगाच घालवले का नाही, तळ्यात मळ्यात. म्हणजे हे पण प्रॉपर आहे. जेव्हा आपण पहिल्याच दिवशी फॉर्म भरला असता, तर आतापर्यंत आपल्याला अभ्यास चालू झाला असता. म्हणजे त्या दिवशी तुमच्या हातामध्ये 60 दिवस होते. आता दिवसमान कमी होत चाललेला आहे. 46 ते 47 दिवस तुमच्याकडे फक्त आहेत. आणि ह्या दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं प्रिपेअर करून तुम्हाला पास व्हायचंय. नुसतं आपल्याला पेपर द्यायचं म्हणून द्यायचं नाहीये. नाही सर, मी कसं आहे माहितीये का, मी नुसतं पहिलंच आहे आणि मी बघते की कसं असतंय पेपर, असं करत बसू नका. पहिल्या झटक्यामध्ये चांगलं खणखणून अभ्यास करा आणि खणखणून पास व्हा. कशाला वेळ घालवताय? असं नाहीये, पहिल्यासारखं राहिलं नाहीये की माझ्या मामाची शाळा आहे, माझ्या मामाचा पोरगा आहे आणि त्यानं तिथंच आहे, त्याच्या शाळेवर मी लागणार आहे. कुठं बी लागा तुम्ही, मामाची असू द्या ना मामीची शाळा असू द्या, त्या शाळेवरती तुम्ही टीईटी पास असल्याशिवाय तुम्हाला कोण घेणार नाही. तुमच्याकडे 10 लाख असू द्या, नाहीतर 30 लाख असू द्या, नाहीतर 1 कोटी रुपये असू द्या, पण तुम्ही टीईटी किंवा सीईटी पास असल्यावर शिवाय तुम्हाला शिक्षक म्हणून कोणी घेणार नाही. त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला, आपल्याकडे वेळ कमी आहे, अभ्यास भरपूर करायचा आहे. आणि हे जर करत असताना जोपर्यंत तुम्ही तुमचं प्रॉपर नियोजन तोपर्यंत तुम्ही उत्तीर्ण होणार नाही. आणि ही लक्षात घ्या, ही एक सुवर्ण संधी म्हणून तुमच्याकडे आलेली आहे.
या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. जितक्या पद्धतीनं किंवा जेवढ्या पद्धतीने फास्ट पद्धतीने तुम्ही हे कराल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी होणार आहेत हे लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना आता नुकताच बघा हा पेपर सुद्धा बघा नुकताच आहे, आत्ताचाच आहे. आता ही काही मी उगवत लावलेलं नाहीये. याच्यामध्ये काय दिलंय हे बघा तुमच्या समोर 17 सप्टेंबर 2024 हे लाल केले बघा. या तारखेचा पेपर आहे. हे दैनिक मात्र एकदम गाजलेलं आहे दैनिक पुढारी. काय म्हणते बघा हे टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे म्हणते. हे तर तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित. आता हेडलाईन काय आहे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. का बरं तर त्यांनी काय म्हणलंय की राज्यात शिक्षकांची 24,000 पदे भरली जाणार आहेत म्हणतात. म्हणजे आता सध्याला हे टीईटी परीक्षा घेतल्यानंतर एक संधी दिली तुम्हाला अजून एक टीआयटी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच्यातून तुमची लगेच 1 रुपयाही न भरता तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हावं लागेल. तुम्ही शिक्षक म्हणून रुजू व्हाल 1ही रुपया न भरता. तुम्ही टीईटी पास व्हा. टीईटी पास झाले की तुम्हाला टीआयटी द्यावी लागेल. टीआयटी मध्ये चांगली मार्क मिळाली की तुम्ही कुठेही लागू होऊ शकता. आता नुकताच का नाही महाराष्ट्र शासनानं 19,000 पदं भरली. किती सॉरी 19,000 पदं भरली. अजून 24,000 भरणार आहे. याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं केसरकर साहेबांनी अगोदर सांगितलंय की मी विद्यार्थ्यांसाठी अजून एक संधी देणार आहे. एक टीईटी घेईन मग टीआयटी घेईन आणि तिसरी टीआयटी असणार आहे आणि त्याच्यातून मी भरती करेन म्हणून. मग तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल तुम्हाला कुठेतरी शिक्षक म्हणून भरती व्हायची असेल तुमच्या स्वप्नांना आकार द्यायचा असेल स्वप्नांना साकार करायचं असेल तुमच्या स्वप्नांना पंख असे पसरावे लागत असेल तुमच्या आई वडिलांचं एक स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची हीच संधी आहे. हीच वेळ तुमच्या समोर. याच्यापेक्षा दुसरी वेळ सुंदर येणारच नाहीये. याच्यापेक्षा सुंदर वेळ तुमच्याजवळ येणार नाहीये हे लक्षात घ्या. आणि ह्या संधीचा तुम्हाला फायदा कसा करायचा आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. परत ही वेळ येणार नाहीये. एकदा काय झालं नदीला पूर आला. नदीला खूप मोठा पूर आला आणि पूर आला की अगोदर सूचना दिल्या जातात बघा गावाला की पूर येणार आहे म्हणून दौंडी पिटवली जाते आणि गाव रिकामं केलं जातं. असंच या गावामध्ये दौंडी पिटवली गेली आणि सुरुवातीला दौंडी पिटवली गेली. आता पाणी वाढायला लागले दौंडी पिटवली गेली की गावकऱ्यांना गाव खाली करा असं करा तसं करा आणि गावातनं पूर्ण फिरवली गेली. लोक बाहेर चालली. एका घरातला एक माणूस बाहेर काय आलं ना त्याला सांगितलं अरे बाबा पाणी वाढणार आहे तुला. त्याला म्हणला हे मी जात नाही म्हणला. का माझा देव मला वाचवायला येणार आहे म्हणला. ठीक आहे. ते गेला निघून. परत शहाणे गावातले सरपंच वगैरे आले आणि सरपंचाने त्याला सांगितलं की बाबा रे पाण्याचं पूर वाढत आहे गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. अजून एक 2 तासामध्ये तुझ्या घरात पाणी शिरेल. असे वेड्यासारखं करू नको चल म्हणले. हे म्हणले माझा देव मला वाचवलं. परत पोलीस लोक आले वाचवायला सांगायला आले बाबा रे घर खाली कर तुझं आता गावात तुझं पाणी शिरलेलं आहे तुझ्या घरात शिरायला येणार आहे. हे ऐकलं नाही तरी सुद्धा माझा देव मला वाचवणार आहे. परत रेस्क्यू टीम आली. पाणी वाढलं गेलं त्याच्या घरात पाणी शिरलं. रेस्क्यू टीम आली जहाज घेऊन चल म्हणले बाहेर काढतोय आम्ही तुला म्हणले माझा देव वाचवणार आहे म्हणले. ते ऐकना म्हणून त्याला सोडून गेले. पुढं पाणी वाढत गेलं. हे खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर गेलं आणि वरच्या मजल्यावर त्या घराच्या छतावर जाऊन बसलं. छतावर जाऊन हेलिकॉप्टर फिरू लागलं. त्यांनी त्याला दुरी टाकली वर ये म्हणून सांगितलं. त्यानं म्हणलं आहा माझा देव मला वाचवायला येणार आहे. ठीक आहे म्हणले. बोंब पडली. झालं. पाणी वाढतच गेलं. घरात गेलं घराच्या वर गेलं ते मजल्यावर गेलं गुडघ्यापर्यंत पाणी कमरेपर्यंत पाणी मस्तपैकी गळ्यावर नरड्यात नाकापर्यंत. नाक गेलं बुडला मेला तसा स्वर्गात गेला धाडकन. आता स्वर्गात लय पुण्य केलं असेल म्हणून गेला असं स्वर्गात. गेला तसा देवाकडे म्हणला देव म्हणला 1-2 शिव्या हसल्या आणि म्हणला तुझ्यावर मी भरोसा ठेवला म्हणला तू असा दगा देतो का म्हणला. तू मला वाचवायला येणार आहे मला माहित होतं म्हणला. तू कसा का आला नाही मला सांग म्हणला. देव म्हणला हे बघ म्हणला गावात दिंडी पिटवली. कोण पिटवली असं वाटतं म्हणला. पाठवलं होतं का नाही माणूस. हो पाठवला होता. त्याच्यानंतर तुला सरपंच सांगायला आलतं म्हणलं गावात पाणी येणार आहे. आलतं का नाही म्हणलं. हो. त्याच्यानंतर रेस्क्यू टीम आलती म्हणलं तुला सांगायला. आलती का नाही. हो आलती. त्याच्यानंतर विमान आलं होतं म्हणलं तुला न्यायला. तो आलता का म्हणलं. कुणी पाठवलं होतं म्हणलं. मीच पाठवलं होतं म्हणलं. आता सेम कंडिशन आपली की आपल्यासमोर हे संधी आलेली आहे. नाही तुम्ही म्हणताल अजून एक संधी येईल पुढची संधी. अशा अनेक संध्या येऊन जातील. तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे. ही संधी तुमच्यासाठी शेवटची पण असू शकते. याच्यानंतर शिक्षक भरती नाही झाली तर
मग काय तुम्ही पश्चाताप करत बसणार आहे का? बाई बाई मी त्याच वेळेस भरली असती तर लय भारी झालं असतं, ते सरनं जीव ओढून सांगितलं होतं आम्हाला, मी भरलंच नाही, मी केलंच नाही. एकदा गेलेली वेळ परत निघून येत नसते, म्हणून आलेल्या संधीचा, येणाऱ्या संधीचा फायदा तुम्हाला करता आला पाहिजे. या ठिकाणी गार्डियन कॉलेज ऑफ एज्युकेशन, जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन, ब्रेनी ब्रॅजर अकॅडमी सोलापूर, मंत्र गुरुकुलम पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा आजचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या संदर्भी टीईटीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय कासार सर आणि त्यांच्या टीमचं मी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. मला तुम्ही तासभरामध्ये ऐकून घेतलं, माझं सगळं भाषण ऐकलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. कुणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारू शकता. त्याचबरोबर यानंतरची सूत्र मी आदरणीय कासार सर यांना देतो. कासार सर. धन्यवाद तय्यब सर, आपलं हे मोलाचं मार्गदर्शन आणि तुम्ही दिलेली ही अचूक, समर्पक, मार्मिक आणि नेमकी माहिती विद्यार्थ्यांना टीईटी बाबतची सगळ्या संकल्पना क्लिअर करणारी ठरली आहे, असा आम्हाला नेहमीचा अनुभव आहे की कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, फॉर्म कधी भरला पाहिजे, फॉर्म भरण्यासाठी किती उशीर झालाय, प्रश्न कसे असणार आहेत, उत्तर कशी लिहायची आहेत, अभ्यास कसा करायचा, हे सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना तुम्ही प्रेरणाही दिली. तर सगळ्यांना मला सांगायला आवडेल, हे जे सगळे हसरे चेहरे आहेत बघ ना, आनंददायी हसरे चेहरे आहेत, हे सगळे चेहरे या सरांच्या मोठ्या अलर्ट यादीमधले काही मोजके चेहरे आहेत, रॅन्डम फेसेस आर देअर, की ज्यांनी टीईटी पास केले, सीईटी पास केले, कोणी सरकारी नोकरी लागले, कोणी एखाद्या खाजगी संस्थेत चांगल्या पगारावर नोकरी लागलाय. तर असंच आपला देखील एक हसरा फोटो या यादीमध्ये येऊ शकतो. आणि हा फोटो आणण्यासाठी तुमच्या पण तय्यब सर हेलिकॉप्टर घेऊन आलेले आहेत. तर या हेलिकॉप्टरमध्ये कोणी बसायचं आणि कोणी नाही बसायचं हे ज्याचं त्यांना ठरवायचं, हे शहाण्या माणसाला सांगण्याची गरज नाही. का तर जसं तर सरांनी एक उदाहरण सांगितलं की देवानं माणसं पाठवली, हेलिकॉप्टर पाठवलं, पण तो पुजारी भेटला नाही. तसं तय्यब सरांचं हेलिकॉप्टर आपल्या कॉलेजवर लँड झालंय. ज्याला ज्याला सरकारी नोकरीची संधी मिळवायची आहे, ज्याला ज्याला टीईटी पास व्हायचंय, सीटीईटी मध्ये पुढे जायचंय, एक चांगलं करिअर घडवायचंय, त्यांनी या हेलिकॉप्टरमध्ये बसायला हरकत नाही. सर, तुमच्या या अमोल मार्गदर्शनासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. आणि मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी आता चॅट बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर आणि नाव लिहावं, की जेणेकरून तुम्हाला देखील या संपर्कामध्ये राहता येऊ शकेल. तर फायनल, लास्ट बट नॉट द लिस्ट, आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला अशी आहे की आम्ही स्वतः महाराष्ट्रातल्या काही प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून हा टीईटीचा क्लास सुरू केलेला आहे. का सुरू केलेला आहे तर आता युट्यूबच्या जमान्यामध्ये काय झालंय, कोणीही उठतं, काही कशाही प्रकारच्या व्हिडिओ क्लिप शेअर करतं आणि मुलं संभ्रमात जातात. किंवा चांगल्या क्लाससाठी मुलांना पुण्या मुंबईला येणं शक्य होत नाही, खेड्यापाड्यातल्या मुलांचे वेळा मॅनेज होत नाहीत, जरी आले तर खर्च परवडत नाहीत. आणि म्हणून मुलांना घर बसल्या चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांना हमखास यशस्वी होता यावं, म्हणून महाराष्ट्रातल्या काही प्राचार्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तुमच्या प्राचार्यांनी आम्हाला हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली आणि म्हणून आपण बोलतो आहोत. तर हा जो क्लास सुरू केलाय त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक आहेत. प्रत्येक आठवड्याला टेस्ट सिरीज घेतली जाते, इंग्रजी मराठी व्याकरणाचा अतिशय नेमका सराव करून घेतला जाते. प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन टेस्ट आहेत, मागच्या प्रश्नपत्रिकांचं सगळं विश्लेषण केलं जाणार आहे. सायकोलॉजीचा बेस तुमचा परफेक्ट केला जाईल. वीकली गेस्ट लेक्चर दिलं जाणार आहे, अभ्यासाच्या सवयी डेव्हलप केल्या जातील. एकूणच तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून तर परीक्षेत यशस्वी कसं व्हायचं यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोण करणार आहे, तर ज्यांनी 16 वर्ष काम केले, 20 वर्ष काम केले, ज्यांनी आतापर्यंत प्राचार्य म्हणून काम केले, प्रोफेसरशिप मध्ये हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत, असे सगळे तज्ज्ञ आहेत. आणि अशा प्रकारचे तज्ज्ञ असणारा आणि नेमका दृष्टिकोन असणारा एकमेव क्लास महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे आपला मंत्र गुरुकुलमचा क्लास. तय्यब सरांसारखी तज्ज्ञ माणसं आपल्याला वेळोवेळी लाभत असतात, गाईडलाईन्स देत असतात. आणि म्हणून जर समजा तुम्हाला या हेलिकॉप्टरमध्ये बसायचं असेल आणि हमखास यश मिळवायचं असेल तर अगदी मोजक्या फी मध्ये आपण तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश देणार आहोत. जनरली मार्केटमध्ये आता 7,000, 5,000, 6,000 रुपये घेऊन काही क्लासेस सुरू आहेत. किंवा आम्ही स्वतः मागच्या वर्षी 7,000 रुपयाचा क्लास एका पेपरसाठी घेतला होता.
पण या सगळ्या प्राचार्यांच्या विचार विनिमयानुसार आम्ही दोन्ही पेपर फक्त 3,600 रुपयामध्ये तुम्हाला घेणार आहोत. परीक्षेच्या दिवसापर्यंत क्लास होणार आहे, रोज 3 सेशन होणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला दररोज ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिले जातील, ते तुम्हाला सरावासाठी उपयुक्त असणार आहेत. प्रत्येक आठवड्याला तुमची विकली टेस्ट असणार आहे. तुम्हाला प्रत्येक आठवड्याला तुम्हाला काय होणार आहे, तर तशा प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि हमखास यश मिळवण्यासाठी तुमचा हा राजमार्ग तुमच्या पुढे आता उपलब्ध आहे. अवघ्या 3,600 रुपये फी मध्ये असणारा हा क्लास आज तुम्ही कॉलेजच्या माध्यमातून जॉईन झाल्यामुळं तुमच्यासाठी फक्त 3,000 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देतो आहोत. पण ही ऑफर फक्त 10 मिनिटांमध्ये आहे आणि 7 वाजता आमची बॅच ऑनलाईन सुरू होते. त्यानंतर आम्हाला तुम्हाला बोलता येणार नाही किंवा त्याच्यापूर्वीच 2 मिनिटं मला मीटिंग ऑफ करावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये जे आपलं सीट बुक करतील त्यांना आमच्या क्लासमध्ये प्रवेश मिळेल आणि हमखास यश मिळवता येईल. बोला स्टुडंट्स. स्टुडंट्स, आवाज येतोय माझा? हो सर. ही संधी आहे, ही ऑफर आहे, की तुमच्या पुढे हमखास राजमार्ग आहे यशाचा. तुम्ही 3,000 रुपये भरून आजच्या आज तुमची सीट बुक करू शकता. जर सध्या आता तुमच्या खात्यावर 3,000 रुपये नसतील तर तुम्ही मिनिमम 1,000 रुपये भरून सुद्धा तुमचं सीट बुक करू शकता. बाकीची नंतर रक्कम दिली तरी चालेल. तर अशी संधी पुन्हा येत नसते आणि तुम्हाला अशा प्रकारचे तज्ञ लोक ही 3,000 रुपये तर काय घ्यायचे, फुकट का नाही करायचं? तर फुकटची किंमत नसते. फुकट केल्यानंतर कुणीही काय होणार आहे, तशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स देणार नाही किंवा अभ्यास करणार नाही. आणि म्हणून आपण जे एक्सपर्ट्स आपल्याला बोलवलेत त्यांना एक त्यांचा मान राखणारं मानधन त्यांना देणं गरजेचं आहे. म्हणून अगदी माफक फी ठेवली आहे आणि म्हणून सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3,000 रुपये भरून आपलं सीट बुक करायचे. त्यांना लगेच ग्रुपमध्ये ऍड करून 7 वाजताच्या बॅचला बसवलं जाईल. आता जी 7 वाजता बॅच सुरू होती आपली, आणखी 7 मिनिटानंतर तर त्या बॅच मध्ये तुम्हाला बसता येईल. बोला पुढे बोला. हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. प्लस आपला फोन पेचा जो नंबर आहे तो तय्यब सर, फोन पेचा नंबर त्याच्यामध्ये आपण चॅटमध्ये देऊया मुलांना. त्या फोन पेच्या नंबरवर त्यांना काय होणार आहे सर, खाली इथं फोन पेचा नंबर लिहू शकताय का? हा, तर हा आपला फोन पेचा 9049 70 68 23 70 68 23 या क्रमांकावर तुम्ही फोन पे करू शकता आणि तुमचा स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करायचा आहे. तुम्हाला तात्काळ आजपासून सुरू असणारी बॅच त्यामध्ये प्रवेश दिला जाईल, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं जाईल आणि हमखास यश तुम्हाला मिळवता येईल. माझा आवाज पोचतोय सगळ्यांपर्यंत? स्टुडंट्स, हो सर. तुम्ही 1,000 रुपये भरून सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. सर नंबर लपलाय, नंबर मध्ये घ्या. बोला स्टुडंट्स, कोण कोण या संधीचं सोनं करणार आहे? अरे वा, क्या बात. 2 जणांनी आपलं सीट बुक केलेलं आहे. 2 भाग्यवान आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पटकन पास व्हावं आणि झटकन नोकरीला लागावं. 2 जणांनी आपलं सीट बुक केलेलं आहे. दोघांनी 3,000 रुपये पेड केलेले आहेत. दोघांचेही स्वागत आहे, त्यांचे धन्यवाद आहे. आपल्याकडे फक्त घड्याळातली 5 मिनिटं शिल्लक आहेत, घड्याळातली. त्यानंतर आपला क्लास थांबेल, तो आपला वेबिनार संपेल आणि तुमचा आम्ही निरोप घेऊ. त्यामुळे येणाऱ्या 5 मिनिटांसाठीची ऑफर आहे की ज्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश घेता येऊ शकेल. चार जण झाले. तय्यब सर, 4 जणांनी आपला प्रवेश सर. निश्चित केलेला आहे. 4 भाग्यवंतांना असं वाटतं की त्यांनी आपला यशाचा राजमार्ग आलेले समोर आलेले हेलिकॉप्टर मध्ये बसलेले आहेत आणि नक्की त्यांचं यश आज सोपं झालेलं आहे. स्टुडंट्स, तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. तुम्ही 1,000 रुपये भरून पण तुमचं स्पॉट बुकिंग करू शकता. जर तुम्ही उद्या आम्हाला फोन केला किंवा आज रात्री 8 वाजता फोन केला तर तुम्हाला 3,600 रुपयेच भरावे लागतील. कोणाला काय अडचण असेल तर पण विचारू त्यामध्ये- शकते सर. कोणाला काय अडचण असेल क्लास बद्दल याच्याबद्दल तेही विचारा, विचारू अडचणी शकते. विचारा. स्टुडंट्स, अडचणी विचारा. आता मग कोणीतरी म्हणलं की ते इंग्लिश मधून असणार आहे का, पूर्ण कॉन्व्हेंट मध्ये झालेलं आहे, तर आहेत का आमचं ते नक्कीच student? आम्ही दोन्ही लँग्वेज मधून शिकवलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी ते टेन्शन घ्यायचं नाहीये.
5 विद्यार्थी झालेले आहेत. 5 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. स्टुडंट्स 5 विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य आणि आपलं निकाल राखलेला आहे. यशस्वीरित्या त्यांनी आपला प्रवेश निश्चित केले. शेवटची 3 मिनिटं आहेत. त्यांचं आपल्याकडं मेसेज येईल, फोन पे केला जाईल किंवा समजा आता काही तांत्रिक ज्या विद्यार्थ्यांना आता लगेच काहीतरी अडचण असेल करण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी आफ्टर लेक्चर पण आम्हाला कॉल करून या दिलेल्या नंबरवरती 90-111-95-115 या नंबरवरती संपर्क साधून आपला तांत्रिक सीट अडचण मी बुक पण तासाभरात करते. त्याला वेळ लागणार आहे. मी 8 वाजता करते. तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप करा, म्हणजे तुमचं बुक आम्हाला सीट बुक करता येईल. तुमचं नाव आणि नंबर त्यामध्ये बुक करायचं आहे, तो मेसेजमध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. बोला. सर स्क्रीनशॉट त्याच नंबरला हा आता पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवायचंय का व्हॉट्सअपला? नाही, वरच्या नंबरला पाठवायचं आहे. 90-115 95-115. ठीक आहे सर. 7 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपलं रजिस्ट्रेशन आणि आपलं अरे बुकिंग थांब रे. फायनल केलेलं आहे. 7 विद्यार्थ्यांनी आपलं फायनल केलेलं आहे. कोणाला काही अडचणी असतील तर ते विचारू शकतात. कसल्या पद्धतीच्या अडचणी, काय शंका कुशंका विचारू शकतात क्लासच्या संदर्भात किंवा इतर गोष्टीच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आमच्याकडे फक्त आता 5 किती मिनिट राहिले सर तुमच्याकडे? आता आपल्याकडे 2 मिनिटात फक्त सर, शेवटची 2 मिनिटं. हॅलो हा हा, ये. हा हॅलो हा बोला.